आत्मा मालिक हॉस्पिटल आणि संजीवनी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं आत्मा मालिक हॉस्पिटल अंतर्गत आत्मा मालिक ध्यानपीठ व संकुलात सालाबदाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरात अनेक रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली। त्यामध्ये वसतिगृह विभागाच्या 100% कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं। सोबतच सांस्कृतिक विभाग आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी देखील रक्तदान करून मोठा आदर्श निर्माण केला। तसेच गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला। या शिबिरामध्ये डॉक्टर, नर्सेस, रुग्णांचे नातेवाईक तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला। शिबिरादरम्यान रक्तदात्यांना योग्य आरोग्य तपासणी करूनच रक्तदान करण्याची संधी देण्यात आली। या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक रक्तसाठा वाढवण्यास मदत झाली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, रक्तदान हे जीवन असून प्रत्येकाने वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करावे। यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात आणि मानवतेची, समाजाची सेवा केल्याचा आनंद मिळतो। या शिबिराच्या यशासाठी हॉस्पिटल प्रशासन, स्वयंसेवी संस्था, कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच हॉस्पिटलचे CEO नितीन पाटील सर, मॅनेजर सुनील पोकळे साहेब, शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, सांस्कृतिक व अभिनय विभाग प्रमुख आत्मदर्शनजी बागडे सर, सर्व प्राचार्य यांनी परिश्रम घेतले। आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानत पुढील काळातही अशाच उपक्रमांचं आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच हे शिबिर 7 जून 2025 पर्यंत सुरू असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ज्या रक्तदात्यांना आपलं रक्त दान करायचं आहे त्यांनी आत्मा मालिक हॉस्पिटलशी संपर्क साधावा। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।